नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर। जितका आपण शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि हे कोपऱ्यामधून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून मोंढ्याचा आकार असा द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंचाची, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंचाची आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला छान असा मटका गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। बघा याप्रमाणे मटका गळ्याचा आकार तयार झाल्यानंतर जो मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा आपल्याला कॅनव्हास, त्याची डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे अशी अस्तरवरती ठेवायची, एक पदर वरती म्हणजे ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि कॅनव्हासवर जो आकार आहे तो आपल्याला अस्तरवर जो आकार आहे तो आपल्याला कॅनव्हासवरती असा उमटवून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे नंतर इथे सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आणि पिन काढल्यानंतर पुन्हा याला फोल्डिंग अशी घडी करायची आणि कॅनव्हासला दुसऱ्या बाजूने सुद्धा तो गळा असा आखून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये अस्तरला कॅनव्हास कसं जॉईंट करायचं आहे ते आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये इथे बघायचं आहे। तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास कसं जोडायचं आहे ते। बघा असं सुंदर असा आपला मटका गळा तयार झाला की आपल्याला हा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याची बाजू आपल्याला कट करून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अस्तरला एक नॉचेस द्यायचा सेंटरला, पीस आपण ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती जो कॅनव्हासवर आखलेला गळा आहे तो आपल्याला याच्यावरती असा ठेवायचा आहे। नंतर पिन लावून घ्यायची, इथे खाली सुद्धा सेंटर बघून इथे एक पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा याप्रमाणे आपली शिलाई मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे कॅनव्हासचा तो कट करून घ्यायचा आहे। गळ्याला आपल्याला नॉचेस असे द्यायचे आहेत, शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे याची सुद्धा तितकीच आपण काळजी घ्यायची। म्हणजे काय होईल, जर शिलाईला धक्का लागला तर तिथे ब्लाऊज उसवला जाईल आणि गळा व्यवस्थित येणार नाही, म्हणून आपण व्यवस्थित असे नॉचेस द्यायचे। नंतर आपण अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करून वरतून आपल्याला दाबटीप मारायची। बघा अगदी व्यवस्थित असं पकडून वरतून आपल्याला दाबटीप मारायची आहे, म्हणजे आपला जो गळ्याचा आकार आहे तो परफेक्ट असा तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा आपली ही गळ्याची शिलाई मारून झाली की लगेच आपल्याला त्या ब्लाऊजला पलटी मारायचा आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे सगळीकडनं अस्तर व्यवस्थित हाताने असं पकडून आणि जॉईंट करायचे, कुठेही फुगा वगैरे पडायला नको। बघा हे सगळीकडनं अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे।
आता कपडा कट झाल्यानंतर आपल्याला लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे. दोघंही टक्स एकसारखेच आले पाहिजे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. साधारण 1.5 इंच रुंदीची ही पट्टी आपण घेतली. तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं. सिंपल अशी वरतून ठेवून आणि आपल्याला ती जॉईंट करून घ्यायची. दोघं टक्सच्या मध्ये आल्यानंतर पट्टीला एक अशी छोटीशी चुनी टाकायची आणि पुन्हा पट्टी आपल्याला पुढची लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. नंतर पट्टीवरती द्यायची दाबटीप. दाबटीप देऊन झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. बघा आता पाठीचा भाग आपला कंप्लीट असा तयार झालेला आहे. आता ते आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपल्याला आता बनवायची डिझाईन. त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला. 3 इंच रुंद आणि 5 इंच लांब अशी आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे. इथे जो आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरला तो तुम्ही साडीच्या कलरचा मॅचिंग कपडा वापरू शकता. म्हणजे तुमच्या ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती अधिक सुंदर दिसेल. बघा आपण त्याला फोल्ड करून एक शिलाई मारली आणि तिला आता पलटी करून आपल्याला ते सरळ करून घ्यायचे बघा. तर ज्या बाजूने आपण शिलाई मारली त्या बाजूने वरतून अशी एक दाबटीप त्याच्यावर द्यायची. म्हणजे काय होईल, एकदम अशी व्यवस्थित अशी ती पट्टी तयार होईल. आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने असं आपल्याला इथे टाके टाकायचे. ज्या बाजूने आपण शिलाई मारली त्या बाजूने हे असे टाके टाकायचे छोटे छोटे. बघा अगदी असं व्यवस्थित दोरा ओढून घ्यायचा. एक गाठ मारायची. त्याचं असं सुंदर असं अर्धी पाकळीचं फूल तयार होतं बघा. अगदी सुंदर असं फूल तयार झालंय. पण हे पूर्ण फूल आपल्याला बनवायचं नाही आहे, तर फक्त अर्धी पाकळी आपल्याला ती बनवायची आहे फुलाची. तर बघा ह्याप्रमाणे अशी आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. जितके आपल्याला पाहिजे तितके आपण हे बनवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला आता लावायचे ब्लाऊजला. साधारण अर्धा इंच अंतर गळ्यापासून सोडून द्यायचं आणि आपल्याला हे एक एक असे आता लावून घ्यायची बघा डिझाईन ह्याप्रमाणे. पूर्ण गळ्यावरती अर्धा इंच अंतर सोडून आणि हे आपल्याला असे लावून घ्यायचे. बघा ही डिझाईन आपली लावून झाली की त्याच्यानंतर आपल्याला लावायची आहे गोल्डन लेस. तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरीही चालेल. इथे आपण गोल्डन लेस वापरतोय. व्यवस्थित अशी लेसच्या कडेला शिलाई मारायची आहे. दोघं साईडनी लेसला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. लेसला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे खाली कमरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे.
आता बनवायचे आहे आपल्याला लटकन. त्याच्यासाठी आपण हे चौकोनी असे तुकडे घ्यायचे आहेत 2. साधारण 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे आपण घ्यायचे आहेत. आणि जे आपले हे पाकळ्या ज्या उरल्या आहेत त्याच्यातून आपण हे 2 पाकळ्या घेतल्या आणि असे कोपऱ्याच्या याच्यावरती आपल्याला हे लावून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे. त्याला ओपन करून पुन्हा एक दाब टीप आपल्याला तिथे मारायची आहे आणि साईडने सुद्धा आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे. नंतर शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला इथे एक लेस लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. आणि अशी नॉट ठेवून आपल्याला सुंदर असे हे लटकन बनवायचे. बघा अगदी सुंदर असं लटकन तयार झाले. आता आपल्याला वरतून खाली 3 इंच अंतर सोडून आणि हे नॉड आपल्याला लावून घ्यायचे. बघा आता आपल्याला सुई दोरा आणि मणी आपल्याला लागणार आहे. तर मणी घ्यायचे आणि सुई दोरा घ्यायचा आणि इथे बरोबर सेंटरला त्या फुलाच्या तिथे आपल्याला एक मणी असा लावून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला सगळे मणी लावून घ्यायचे आहेत आणि सुंदर अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. बघा आपले मणी लावून झालेत आणि सुंदर अशी डिझाईन तयार झाली. कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.